नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कडेगावातील गगनचुंबी ताबूत भेटींचा जल्लोष. मोहरम उत्सव उत्साहात साजरा. व्यावसायिकांवर टोळक्याचा हल्ला. 20,000ची खंडणी मागत धंदा बंद करण्याची दिली धमकी. भर दिवसा 9 लाखांची घरफोडी. फ्लॅट फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक सांगलीत पंजे ताबूत विसर्जनाने धार्मिक सलोख्याचा संदेश. मोहरम उत्सवाची शांततेत सांगता. आणि राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मिरजेत अभिवादन. विद्यार्थ्यांना 152 पुस्तकांचं मोफत वितरण. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जाणारा मोहरम उत्सव आणि गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा यंदाही अभूतपूर्व उत्साहात पार पडला. 100 ते 150 फूट उंच ताबूत पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत गावातील 12 बलुतेदारांसह सर्व समाजातील नागरिकांचा सहभाग असतो. बकरी ईदनंतर ताबूत बांधण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे या उंच ताबूतांच्या बांधकामात कुठेही गाठ मारली जात नाही. तत्कालीन संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे सरकार यांनी या सोहळ्याची सुरुवात केल्याची परंपरा सांगितली जाते. तेव्हापासून हा उत्सव धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातोय. यंदाही ढोल ताशांच्या गजरात आणि या हुसेनच्या घोषणाने परिसर दुमदुमला. गगनचुंबी ताबूत भेटींचा थरार पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. कडेगावच्या हिंदू मुस्लिम ऐक्याची अनोखी परंपरा पुन्हा एकदा नागरिकांनी अनुभवली. सांगली शहरात दिवसाढवळ्या हार्डवेअर व्यावसायिकावर टोळक्यानं हल्ला करून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवशंभो चौक परिसरातील एका हार्डवेअर दुकानात 9 ते 10 जणांच्या टोळक्यानं घुसून व्यावसायिक युसुफ जमील पटवेगार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार फिर्यादीच्या मुलानं यापूर्वी दिलेली तक्रार मागं घेण्यासाठी दबाव टाकत 20,000 रुपये दे, नाहीतर इथं धंदा करू देणार नाही अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर व्यावसायिक आणि दुकानातील कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. एका हल्लेखोरानं लाकडी ओंडक्यानं खांद्यावर वार केल्याचाही आरोप आहे. झटापटीदरम्यान 40 ते 45,000 रुपये रोख तसंच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि क्रेडिट कार्ड गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी काही संशयितांसह 4 ते 5 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सांगली शहरातील बापटमाळा परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मल्हार रेसिडेन्सी इथं एका बंद फ्लॅटचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 8,75,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी असलेले शीतलकुमार सुरेंद्र पाटील हे 24 जून रोजी सकाळी घराबाहेर असताना चोरट्यांनी ही संधी साधली. मुख्य दरवाजा कडीकोंड्यात तोडून घरात प्रवेश करत बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटण्यात आलं. त्यानंतर सोन्याचे मंगळसूत्र, साखळ्या, अंगठ्या, कानातील दागिने, पाटल्या, चांदीचा आरती सेट, चांदीच्या बांगड्या तसंच रोख रक्कम असा 8.25 लाखांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. सांगली शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जाणारा मोहरम उत्सव शांततेत आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. शुक्रवारी शहरातील 150हून अधिक मंडळांच्या पंजे आणि ताबुतांचं कृष्णा नदीकाठी पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी झाली. गेल्या 10 दिवसांपासून शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका आणि श्रद्धापूर्वक विधी पार पडले. मोहरमच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांच्या वातावरणात ताबूत आणि पंजांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. खोजा कॉलनीतील खोजा बांधवांनीही पारंपरिक शोकयात्रा काढून मोहरम साजरा केला. त्यानंतर सर्व मंडळांचे पंजे आणि ताबूत कृष्णा नदीत विधिवत विसर्जित करण्यात आले. विसर्जन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता. शांतता, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा जपत पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्यानं
यंदाच्या मोहरम उत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त मिरजेतील छत्रपती शाहू महाराज चौकात अभिवादन आणि पुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विलास देसाई यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थींना 152 पुस्तकांचं मोफत वितरण करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. कार्यक्रमात वक्त्यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक समता, मागासवर्गीयांना आरक्षण, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि लोककल्याणकारी प्रशासनासाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. तसंच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिक्षण, समता आणि बंधुभावाची भावना समाजात अधिक दृढ करण्याचं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमास मोहन वनखंडे, विलास देसाई, अशोकराव शिंदे, राधिका हरगे, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.